नमस्कार मंडळी, या चहा प्यायला. चहा ही झालाय आमचा, चपात्या झाल्या, चहा चपाती खायला. तुम्हाला चहा घ्यायचा आहे का हो? चला लवकर मग. त्याचं पाणीही तापवून ठेवलं का? हा, भाजीला संपलंय आता. संध्याकाळच्या भाजीला तरी घेऊन या. आज सांगणार आहे मी चपात्या कशा लाटायच्या. कणिक मळून घ्यायची, मुराई ठेवायची, चांगली चुरून ही घ्यायची, थोडं तेल लावायचं म्हणजे मऊपणा येतं. जरा कणिक भिजली की मग चपात्या मऊसूद अशा होतात. मऊ म्हणजे कडक बिडक अजिबात काय सुद्धा येत नाही त्या. जसं काय होटाने खावा अशा चपात्या होतात. थोडं तेल मिक्स करायचं त्याच्यात. वरनं चपातीला कमी तेल लावलं तरी चालतं. परत चपाती टमकीवाने फुटते त्या अशा. डब्याला जरी हिरवं चपाती जरी डब्यात ठेवली ना तरी थोडंच होत नाही. अजून एवढा खड्डा घ्यावा लागेल थोडासा. का एवढा खड्ड्यात काय व्हायचं का बस होईल? इथं खड्डा घ्यायचाच नव्हता पण त्या तिथं घ्यायचा होता. निबार आहे का? बस तेवढं राहते खाली. जारवा फुटला घायला येईल ना पण ही झाड. झाड कशात आहे नेमकं? अरे ती पांढरी फुलाची नसते तू अशी ती एवढाली होते ती गुलाबी. गुलाबी येईल ना रे मग ही. मला तर फुटल्या जारवा दिसतो ही. मग काय आहे काय माहिती. ओला आहे ना पण हो येतंय. फुटतंय की काय हे कोणतं असं हिरवगार आहे की अजून कांडी ही. आता काय उपकारते त्याला? मग पाणी कसं बसायचंय परत? हे शेवाळ्याला काढाय नको होय. सगळं काढते दिलं तर. बघ कसं झालं हिरवगार कागदामुळं. पाणी आणता का थोडं कळशीत खाली होतो. पाणी घेत परत. फुटल का नाही रे? मला तर काय कळलंच. येऊन आहे तर ओळखी नाही. सगळंच जाऊ. होती. मग हिरवं तर आहे की कांडी. मग येते ना. वाच का अशी? हा आळ हे केलं का नाही म्हणजे पाणी राहीन की त्याला. असं गोल आळ केल्यावर बस का एवढं पाणी आणून वत्ती ह्याच्यात मी थांबतो. एक कळशी दोघाला लई झाली की. पाणी नाही वतल्यापुरती ही होऊन जाईल, फुटायची नाही. झाड लावल्या पुढं पाणी वाचलं तर जाईल की आता बुडापर्यंत का नाही जायचं? इथं बघते थोडं. करंजीची बघ कसली झाडं आली. आता ह्याच्या नीटेत अजून एक मध्ये आणून इथं मोगऱ्याची कांडी येईल कर. मोगऱ्याची कांडी आणायला होते आज त्यांना. काय होतंय ते कुठं देवाला जायचं म्हणलं की फुलंच नसते ती. कुठं एक दोन फुलं गावते ती की झालं. असं जास्त भरपूर फुलंच आहे ना ती मनाजोगी अशी. ही इतकी फुलं गावले ती गेलोय देवाला असं तर फुलंच गावा ना ती. पाणी प्यायचंय काय तुला?
आधी काय खावं आपण पाहू. त्यात काय काय टाकलंय? डाळी चमटी, कसल्या डाळीची? मसुरी डाळ आणि तूर डाळ. अगोदर टमाटर चटणी घे. ही ना हम्म. एवढीच वर. बाकी काय खायची तुला तू? टोमॅ बी दमला काय चालू? टोमॅ चपाती घे की तोक टाकली या. शिळ डाळ पाठीमाग. व्हिडिओने बेकार राहत होती. मोबाईलने बेकार केली, फोन म्हणजे आलं असतं की काना काना. बाबाचा फोन आला कवाची कवा बोलायला. काय म्हणतो बरं? का आला नाही? अजून काहीतरी म्हणतो ते. अय्यो आता तरी आज मधून आला तरी रेग्युलर नका नाही नका देऊ. होय फर्स्ट नसतं द्यायचं तर नका देऊ. तो ऐकलं नाही होतं. ऐकलं की पण हे कोण होतं बोलत होतं? हे कोण होतं बोलत होतं ते? ज्यांचा गाळा आहे ना ज्यांच्या गाळ्यामध्ये जे सर आहेत बारामतीचं ते डान्स क्लास घेतात ना ते मालिक आहेत त्यांचं त्या गाळ्याचा. हे बोलत होतं त्या गाळ्याचा मालक आणि त्यांच्या त्या गाळ्यामध्ये सर शिकवतात. त्यांची मुलगी बी तिथंच आहे डान्स क्लास. होय. कोण झालं म्हणत होतं बारामतीला बोर्ड लागला? तर सरांचा होय. म्हणजे त्यांची खात्री आहे की हे होणार म्हणून. शिरड आली. चाक चाक टोम्या. हे टोम्या काय म्हणते? तिथं मध्ये राहायचं. काय म्हणते? जेवण झालं का मग म्हणलं. लगेच ओळखू येतात पापा फाईन झालेलं होतं. थोडी खायला का वाटते? कशाची भाजी दिली काकीने मगाशी? राजगिरीची ती भाजी बनवून खायला येते का ती? खाच्या संध्याकाळी मग काय बनवते ना. आपली म्हात्र्या तर लय करायच्या रानात आणायची त्या दादाच्या रानात. राजगिऱ्याची तू का नाही करत मग? मी कुठं रानात जाते? त्यांना रानात आणून दिली ते आपल्याला घेऊन आले ते.
आता जुनं भांडी झाली मग जा. भाजी नीट करून ठेवते संध्याकाळी करा. तुला बी आवडते.